नमस्कार. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यांचा निर्णय प्रक्रियेवर कसा परिणाम होतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणून ही कहाणी समजून घ्यायला हरकत नाही. पादत्राणे बनवणारी एक मोठी कंपनी आपल्या 2 सेल्समन्सना दक्षिण आफ्रिकेच्या रुरल भागात पाठवते. तिथे सर्वे करण्याचं काम यांना दिलं जातं की बाबा रे, तिथे पहा, आपले पादत्राणे तिथे विक्रीची किती मोठी संभावना आहे याबद्दलचा सर्वे करा आणि रिपोर्ट द्या. ते दोघेही वेगवेगळ्या भागात जातात. त्या दोघांच्याही असं निदर्शनाला येतं की त्या भागातले लोक अनवाणीच राहतात, चप्पल वापरतच नाहीत. त्यातला एक नकारात्मक विचारसरणीचा जो सेल्समन असतो तो तात्काळ ईमेल करतो आपल्या कंपनीला की ताबडतोब उत्पादन थांबवा, कारण इथे कोणीही पादत्राणे म्हणजे चप्पल वापरत नाही. अशा स्थितीत इथं विक्रीला काहीही शक्यता दिसत नाही. दुसरा सेल्समन असतो तो सकारात्मक विचारसरणीचा असतो. तो तात्काळ ईमेल करतो की मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवा, कारण इथे कोणी चप्पलच वापरत नाही. म्हणजे इथे आपण त्यांना चप्पल वापरण्याची, पादत्राणे वापरण्याची सवय लावू शकतो, त्याचं महत्त्व पटवून देऊन, आणि इथे मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते. घटना एकच आहे, दोघांचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. आपल्या पण आयुष्यात संधीच्या स्वरूपात अनेक गोष्टी समोर येत असतात, पण आपल्या दृष्टिकोनामुळे आपण त्या संधीमध्ये संधी पाहतो किंवा त्या संधीमध्ये संकट पाहतो. बाय द वे, आपला दृष्टिकोन कसा आहे तुम्हीच ठरवायचं. धन्यवाद.